एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय की डायबिटीसमध्ये कॉर्न किंवा मका खाल्ला तर चालेल का? सो आता आपल्या सगळ्यांना माहिती की कॉर्न स्टार्च किंवा कॉर्नमध्ये मक्यामध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतं आणि मधुमेहामध्ये आपल्याला स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट रिच जे फूड्स आहेत ते कमी प्रमाणात घ्यायचे असतात. का? कारण की हे स्टार्च किंवा सिंपल कार्ब्स ज्याला आपण म्हणू शकतो ते खाल्ल्यानंतर रक्तातली साखर जी आहे ती लवकर रिलीज होते. राईट. सो थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही कॉर्न घेऊ शकता, पण अगदी रोज नाही, 15 दिवसातनं एकदा तुम्ही घेऊ शकता. हे कॉर्न खाण्याबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारं सॅलड, म्हणजे कॉर्न बरोबर तुम्ही थोडी काकडी घातली चिरून, त्याच्यानंतर गाजर घातला किसून, थोडा टमॅटो घातला तर ते अजून चांगलं होईल, ते फायदेमंद होईल तुम्हाला. आणि दुसऱ्या कुठल्याही पदार्थाबरोबर, म्हणजे ह्याच्यामध्ये समजा स्प्राऊट सुद्धा घातले आणि छानसं कॉर्न चाट केलं तर हे एकदम हेल्दी आणि सुंदर स्नॅक्स किंवा सुंदर सॅलड तुमच्यासाठी होऊ शकतं. सो अशा प्रकारे तुम्ही कॉर्न जो आहे तो तुमच्या डायबिटीज डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता.